एक साप घालता येतो इथं. एवढे 2 आलते आणि एक तुमच्या कशामध्ये गेला एक साप. कशामध्ये गेला आमच्या? तुमच्या अडचणीमध्ये गेलाय तुमच्या. सूर्य घेऊ दे इकडे बघ गौरे. हा थांब. शटडाऊन आजचं वेळेचं सगळं जिकडे तिकडं झालंय. आता पार 1:30 वाजल्यात. 1:30 वाजता मी ब्लॉग चालू करतोय कारण आपल्याला वेळच नाही भेटला कॅमेरा घ्यायला. तर ठीक आहे. आता आपल्याला घरनं फोन आला होता, ती पण का लवकर बंद करतोय. घरनं फोन आला आहे आणि घरी लय मोठा साप निघला आहे आणि बघावं लागलं आता ते काय आहे, कुठं आहे, कसा आहे साप, केवढा आहे. म्हणली नाग आहे नाग. तर पटकन आता हे आवरतो आणि जातो घरी. बघूत काय आहे काही नाही होते. आज उशीर झाले. आज किती वाजल्यात बघा तिला, पार 1:45 झाल्यात. एवढा उशिरा पाणी पाजले कारण मला यायला उशीर झाला. तिकडं हरणी बी वाट बघती. हिचं पिऊन झाले मग तिला पाजून. अजून साप बी पकडायचा आहे घरी जाऊन. कोण आहे मी? सर्पमित्र. छोटा नाही होता साप. केवढा आहे? एवढा जाड होता आणि भलं लांब होता. इथून त्याच्या हरणी बसला. कसा लांब होता? भलं लांब. इथून हरणीपर्यंत साप झाला का अजगर झालं? होय होता तेवढा पिचरा लागलं नाही गुप्त. बिचारी गौरी, बिचारी गौरी नाही बिचारा मी आहे. तिला बांधत होतो, तिने ओढले. अंगठ्याला बघा किती लागले. अंगठ्यात फोडलं तिने, काहीतरी शिरलं अंगठ्यात परत. ओके सगळं महाग सारलंय बघ ना, कसलं बेकार लागले. लाकूडच शिरलं होतं त्याच्यात. लाकूड शिरलं होतं. ते खनपुसच आहे ना. एक पॅन्ट कुठे? एवढा मोठा होता. कुठे गेला? तो अडचणीमध्ये गेला आणि एक तुमच्या कशामध्ये गेला एक साप. कशामध्ये गेला आमच्या? तुमच्या अडचणीमध्ये गेलाय तुमच्या. तुझं पेट काढून घे, माझं कुठं काढता? मारते का? आपण ते तुमचं अडचण जाळून बघू आहे का नाही. आता जाळली की आता कुठून अडचण जाळते? कालच जाळलं ना आपण सगळं. व तिथं साप आलाय मामा. मग काल आलता ना साप, आपण जाळलं ना काल. हा मग आता अजून एक साप घालता येतो इथं. एवढे 2 आलते. एक अडचणीला घुसला तुमचा आणि एक आमच्या उखंड्यातनं त्या सीताफळाच्या झाडाकडे गेला, त्या मोठ्या आईच्या. तुझ्या माझा शिकडे आहे. तुझं काय नाव आहे? पिवळी संदीप मोरे. अरे कोण आहे? संदीप मोरे. बळच मोरे मोरे. तुझं नाव आहे पिवडी आकाश चौगुले. काय नाव आहे तुझं? शिवांजली म्हण ना. हा म्हण. शिवांजली संजली आकाश चौगले, अमोल चौगले. तो आता अमोल चौगले नाही, आकाश चौगले. अयो लागले पिवडे आताच्या अंगठ्याला. अरे ती मोठी कशी करते? निघते का तू घरी? नाटक लावल्यात कशाला धिंगाणा घालते एवढी? खाते सगळं पिवडे. मामीची विरोधात मी नाही गेलो अजून. खाते आता खावं लागतं. मी बघ कसं खातोय. तुझं पेट काढून घे, माझं कुठं काढता? भरलं तुझं. ते कोण खाणार गोष्ट तुझं? ते खायचं सगळं, राडा नाही ठेवायचा. मामी सटकवती तुला. मग आज मंगळवार, आज दुपारून सुट्टी. आता भारीपैकी जायचं गावात, मटण घेऊन यायचं. मस्त मटणचं असं भारीपैकी सूप बनवून प्यायचं आणि संध्याकाळी जेवणात दाबून मटण हाणायचं. मटणची रेसिपी तुम्हाला शिकवतो मी. आता आम्ही आलो तर गौरीला हरणीला आणायला. और काय आमची वाट बघतात बघा. बाकी सनसेट कसला भारी होतोय ना, एकदम मस्त असा सनसेट झालाय. आभाळ त्याच्यावरती रेषा रेषा, डोळ्यांना जरा जास्त भारी दिसते नाही का?
मोबाईलमध्ये नाही एवढं भारी दिसत, डोळ्याला जरा जास्तच भारी दिसते. आणि आता सकाळी तर गौरीने अंगठा फोडलाय माझा. आता बघा अजून तेवढ्याच उड्या मारते. धाव शिंगाच्या मध्ये थांब, सूर्य घेऊ दे. इकडे बघ गौरे. हां थांब, सूर्य तुझ्या शिंगाच्या मध्ये दिसतोय भारी. मोबाईल आहे तो काय घरी जायचं. ओय! मारती कसलं येडाई पाडलंय मला इथं समोर. कशी मारते गो गौरे लागतंय बघ की हो. दम टाक ग तिला. यो आता हारणी बी आली तिकडून पळत. खवळ खवळ. कशाला मारती? काय कमी पडला तुला? तर मित्रांनो आता आपण चाललो होतो दुर्गावला, पण अचानक आपल्याला हे दादा भेटले आणि ह्या दादांची मंडळी आहे पिंपळवाडीला आणि त्यांच्यासोबत छोटंसं लिकरू आहे. तर ते मला म्हणतात की तुला 100 रुपये देतो पण मला पिंपळवाडीत सोडव. म्हणलं मला 100 रुपये काय देऊ नका, मला मी तुम्हाला सोडवतो. आता बारका लेकरू आहे म्हणल्यावर हे जर राहतात कुठं धुमकाय फाट्यावरती मोबाईल न्यायला इथं आले होते आणि ते रडायला लागले. हां पण त्यांना म्हणलंय जर बारका लेकरू नसलं तर बघा पिंपळवाडीत माझं दुकान आहे, मी पिंपळवाडीचाच आहे. तर बघू दादा खरं आहे ना. बा कोण काय म्हणणार नाही बोलणार नाही, त्यामुळे काळजी घ्यायचं काम नाही. गावातली माणसं लय भारी. तो असं कसं काय फुटाफुट तिला एकटीला तिकडे पाठवलं, तू इकडे आला असं कसं काय? नाही दादा मी काय केलं तिला, मी तिला तिथं बसवली. बोला आता हेच केला चालत जायला. कुठं बसवली? तिथं आपल्या पिंपळवाडीमध्ये. मग तू घरीच सोडायचं ना तिला. आम्ही चाललो होतो बाजारला, हां तर बोललो तू इथं बस, हां त्याला आम्ही चालत येतो बरं. मग मीच जाऊन येतो ना एकटं. माझा दुर्गाला चालत आला होता. हां मग मी इकडनं ह्या रस्त्याने चालत आलो एकटं. आणि मग तिला तिथं थांबवली. बोललो मला कोणी पण भेटेल असं गाडीवाला एकटा, त्याच्या गाडीवर मी येईन आणि तुला आणि मला काही कोण घेणार नाही एवढं. हां त्याच्यामुळे मी तू तिला मोबाईल राशीनलाच टाकायचं ना, राशीनला रोज जातो येतो तर. इथं बैल राहतो ना आपले पुढं. आकाश लिंबाळकर त्यांच्या भेटेल. अच्छा बरं चालतं सोडवतो मी तुला. त्यामुळे काही असं टेन्शन नको घेऊ की ती एकटीच आहे लेकरू आहे. फोन आहे का बायकोकडं? हा बायकोकडं फोन आहे? नाही ते तिचाच मोबाईल आहे. नीट करायला टाकलेला. हो तिचाच मोबाईल. माझा मोबाईल पोरींकडे घरी. मोबाईल सोबत ठेवायचे ना दोघांचे जर फटाफट होणार असेल तर. बाईसाहेब खरं आहे बरं का. खरंच त्यांची बारकं लेकरू आहे, त्यांची बायको आहे, छोटंसं बाळ आहे. इकडे 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 ऐक इकडे ऐक इकडे. घाबरत आहे मला. काय खायचं तुला? चॉकलेट खायची? चॉकलेट चल अंकिता तिचं चॉकलेट नाव घेऊन आहे. देतो. अंकिता नाव आहे तिचं. अंकिता यो आहे अंकिता. यो दादा साधं. हां असते अंकिता. होय आहे पिलू. त्यांचं छोटंसं बाळ होतं. छोटंसं मग एवढं छोटंसं नाही पण छोटंसं. आणि तो बाबा म्हणत होता की बाबा तो भैया नाही धरा थोडंसं पेट्रोल तर टाकून जा, पण नको आम्हाला. मी त्याला मस्त असं बाळाला खायला घेऊन दिलं. तो मागे लागला होता. आणि नाही अशा वेळेस मदत करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याची मंडळी इकडं ती छोटीशी लहान खरंच लय लहान पोरगी होती. आणि कव्वाचं त्यांनी बसवलं होतं काय माहिती. हा बहादर गेला होता चलत दुसऱ्या गावात, चलत येणार होता. आता मी त्याला गाडीवर सोडले तरी एवढा उशीर झाला आहे मला, आणि हो चलत कधी गेला असता. पण हां त्याच्या ह्याच्यात एवढं झालं आहे, मी सगळ्या अंगावर माझ्या काटा फुटला आहे. हाफ शर्ट हाफ पॅन्ट घालून निघालो होतो आणि एवढं गार लागते ना. गावातून आलो रोज आपण रात्री, काल तर ते ब्लँकेट गुंडळून आणलं होतं. आज तर काहीच नाही, डायरेक्ट हाफ बेकार अशी थंडी वाजली आपल्याला. पण जाऊ द्या, मदत करणं खूप गरजेचं असते. त्याचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला लाभल. चला आता घरी जाऊत, आपल्याला भाजी करायला परत उशीर होणार आहे. चलो मस्त मटण करायचं म्हणल्यावर वल्लं खोबरं भाजीत टाकायचं, कारण साधं खोबरं 400 रुपये किलो आहे. ही बरं आहे आपलं 40 रुपयाचं नारळ. 400 आणि 40 मध्ये फरक आहे ना. यात अख्खाच्या अख्खा नारळ भेटतोय, पाणी भेटतंय. हेच आणायला पाहिजे काय खोबरं आणायचं. मग 40 किती रुपये? मध्ये आणली होती 10 नारळ येतात. ते चांगले नारळ. 10 नारळ येतात 400. पाणी बी भेटत, मोठे नारळ होते. पाणी फुलं याच्यात. चला त्याला फोडूत. सगळ्यात पहिले त्यातलं पाणी काढूत. झालं खोबरा काढून
आता ना माझा व्हिडिओ एडिट करतो मी जाऊ का? झालं ना माझं काम? झालं का? तर बाहेर जायच्या आधी म्हणलं मस्त आपल्या व्ह्युअर्सला दाखवावं काय काय देत आहे. इथं ही शिजतंय आणि इथं ही तळायचं. सब खतरनाक. आता त्याचं मस्त असं सूप बनव. 1 वाटी सूप मला घे. ह्याचं एक सूप बनव. 1 वाटी सूप तुला घे ह्याचं. त्याचं काही सूप असतं का? काय करतो? सूप नाही होतं. काय ते? ग्रेव्ही. 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 या टाके मग थोडीशी ग्रेव्ही. टाकली तेवढं मी टाकलं भाजीत तेवढं. आता या ठिकाणी आपलं गरमागरम सूप आलेलं आहे. तुम्हाला ठेवायचं. काय माहिती मी सूप घेऊन येणार आहे म्हणून. खतरनाक असं मस्त हाय हाय. चला आता हे सूप ओढत. दोघांना खाय. हा का? बरं ये मग लवकर. काय आहे? मिलात कोरा काय आहे? मिलात कोरा मिलात कोरा आहे. मिल आहे का? हुंडात रावगट आणि शेपूट द्यायचं इथे मी कडा आणि पकड. पकाड पण हुंडात अरे शेपूट काढणं पकड काय गेलं मग तू? पकाड खाल्लं ह्यात दिसतं का? बघ पकड. हे बघ कसं माझ्या बायकोने भारी भारी केलंय. माझ्या बायकोने बघ कसं केलंय. बघ आली माझी बायको. ऐ हँडशेक द्यायला बघत होती दे. ओगो बो. थँक्यू 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 थँक्यू. अरे वा. हँडशेक देत होती कोणीतरी पाळलेलं कुत्रा आहे. डॉगी. तर मित्रांनो आता वाजले 10. आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटू उद्या. जय हिंद जय महाराष्ट्र. पण जय हिंद जय महाराष्ट्र खाजवत बसलाय कुठं? ऐ ऐ डॉगी. जय हिंद जय महाराष्ट्र. हो झालं तर जय हिंद, जय जय हिंद जय महाराष्ट्र. भटके कुत्रे सुद्धा हँडशेक देतात म्हणा. हां.